नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। अजित पवारांकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर। 7500 किलोमीटरच्या रस्त्याची कामे, मागेल त्याला सौर कृषी पंप, बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन पूर्ण। नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता उद्या जमा होणार। बजेटमध्ये मोठ्या घोषणा। मनोज जरांगेंच्या प्रक्षोभक वक्तव्याची आणि हिंसक घटनांची SIT चौकशी होणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश। भोसे पोलीस भरती सराव करणाऱ्या शिरीष कंबाळेच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर। कर्णबधीर मूकबधीर मुलीचे लग्न कसे करायचे, वृद्ध पित्यासमोर प्रश्न उभा। शासनाच्या मदतीची कुटुंबाला गरज। महायुती सरकारचं बजेट म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात। उद्धव ठाकरेंची बोचरी टीका। मी ठाकरेंसोबत होतो तेव्हा माझं बजेट उत्तम, ठाकरे तेव्हा फार छान आहे, फार छान आहे असं म्हणायचे, मग आता काय झालं? अजित पवारांचा सवाल। कर नाही त्याला डर कशाला? SIT चौकशीच्या आदेशावर जरांगेंची प्रतिक्रिया। चौकशी एकतर्फी नको, सगळ्यांची करा। मी देखील आता सर्व उघड करतो, मनोज जरांगेंचं आव्हान। अंतरवालीतील मंडप हटवण्याच्या हालचाली, सलायन काढून मनोज जरांगे तातडीनं संभाजीनगरवरून रवाना। तर छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही, मनोज जरांगेंचा हल्ला बोल। मराठा आरक्षणाचा आदेश निघाला। राज्यात 26 फेब्रुवारीपासून 10% आरक्षणाची अंमलबजावणी सुरू। शिंदे फडणवीसांचं वक्तव्य फुरकटपणाचं, जरांगेंना पाठबळ देण्याच्या आरोपांवरून शरद पवार यांनी त्यांना फटकारलं। अखेर मनोज जरांगे भानावर आले। देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले होते ते अपशब्द, ते शब्द मागे घेतले, दिलगिरी केली व्यक्त। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।